ललिता सहस्रनाम जनरली करायला 45 मिनिट्स लागतात. 45 मिनिटाचा जवळपास एक कालावधी लागतो. तो जेव्हा चॅन्टिंग सुरू झाला, तेव्हाची कुंडलिनीची जी ऊर्जा होती, जिथे स्टक झालेली होती, ती कुठे ना कुठे ती फ्लो व्हायला सुरुवात झाली. म्हणजे असा अर्थ मंत्रांचा किंवा स्तोत्राची जी स्तुती आहे आईची, ललिता त्रिपुर सुंदरीची जी स्तुती आपण करतोय, ती कुठे ना कुठे त्या ऊर्जेच्या संदर्भात होती. म्हणजे ती ऊर्जा जी अडकलेली होती ती आता तिथे पुढे पुढे चालली. पण ललिता सहस्रनाम करताना मला हे लक्षात आलं की इथे काहीतरी देवींची नावं आहेत. हे इतक्या देवी आहेत कुठे एक्झॅक्टली, म्हणजे हे कुठे असतात एक्झॅक्टली, हे मला काही कळत नव्हतं. हे वल्ली वासिनी देवी आहे, भगमालिनी आहे, ह्या कुठे देवी असतात, काय असतात? जरा मला म्हटलं याचा पण आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर माझ्याकडे श्रीयंत्र आलं आणि श्रीयंत्र ज्या वेळेला आलं त्यावेळेला ते सुद्धा मी ते सिद्ध करण्याच्या भानगडीत न पडता जस्ट लावून ठेवलं भिंतीवरती आणि त्या एका बिंदूवरती फक्त फोकस केला, जो श्रीयंत्राचा सगळ्यात सेंटर कोर पॉईंट आहे. त्याच्यामध्ये छोटासा आहेत आणि 4 त्रिकोण वर आहेत शिवजींचे आणि 5 त्रिकोण खाली आहे. त्याच्यावरती जेव्हा समजा मी ते केलात आणि त्यावेळेला मला लक्षात आलं की जे नाव आहे कुठे ना कुठे हे नाव त्या रिलेटेड आहे, इथे कुठेतरी देवी आहे, ती बसलेली असेल आपली आणि हे काहीतरी मला सांगण्याचा प्रयत्न करतात पुन्हा एकदा.